ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी आहे। शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या 2 आमदारांना मारहाण करण्यात आली। धाराशिवमधील निर्भय बनो या सभेत बोलताना ॲडव्होकेट असीम सरोदेंनी हे गंभीर आरोप केलेत। गुवाहाटीतील हॉटेलमध्ये आमदारांनी एअर होस्टेसचा विनयभंग देखील करण्याचा प्रयत्न केला। आमदारांनी दारूच्या नशेत झिंग होऊन या सर्व गोष्टी केल्याचे आरोप सरोदेंचे आहेत। हॉटेलमध्ये एक आमदार पळून गेले। 8 किलोमीटर गेल्यावर त्यांना पकडून आणण्यात आलं। त्यांना त्या गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली। त्यानंतर आणखी एका आमदाराला मारहाण करण्यात आली। त्या 2 आमदारांना कोणी मारहाण केली? गुवाहाटीमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले होते इतर ग्राहकांना, इतर कस्टमरला तिथे परवानगी नव्हती, परंतु स्पाइस जेट आणि इंडिगो या 2 एअर कंपन्यांनी आपले काही रूम्स बुक केलेले होते। आधीपासून त्यांच्याशी त्यांचा वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट झालेला होता, जिथे वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेसेस राहत होत्या। एअर होस्टेसचा विनयभंग करण्याचा आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कोणी केला? महाराष्ट्राने शोधलं पाहिजे। दारूच्या नशेत झिंगत असलेले नेते, तर या पैशाचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्यायचा आहे।